नीट पेपर फुटी, भरती परीक्षांमधील गैरप्रकार आणि प्रश्नपत्रिका लीक रोखण्यासाठी आता केंद्र सरकारने परीक्षा प्रणालीच बदलण्याची तयारी सुरू केली आहे. आणि यासाठी एक अशी टीम तयार करण्यात आली आहे ज्यामध्ये आहेत इस्रोचे माजी प्रमुख, IIT संचालक, माजी शिक्षण सचिव, गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख आणि आधारचे शिल्पकार. नेमकी ही टीम कोण आहे, त्यांचं काम काय असेल आणि विद्यार्थ्यांसाठी यातून काय बदल होऊ शकतात, चला सविस्तर जाणूयात. नमस्कार, महा MTB मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत संदेश गुले. गेल्या काही महिन्यात देशभरात नीटसह अनेक स्पर्धा परीक्षा व भरती परीक्षांमध्ये पेपर फुटी आणि गैरव्यवहाराच्या घटना समोर आल्या आहेत. यानंतर जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभं राहिलं. या आंदोलनातून देशात एक अस्थिरतेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्नही झाला. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय परीक्षा सुधारणा टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या समितीचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे भारतातील सार्वजनिक परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी तंत्रज्ञान आधारित सोयी सुविधा उभारणे. या समितीचं नेतृत्व कोण करत आहे? या समितीचं नेतृत्व करत आहेत नंदन निलेकणी. नंदन निलेकणी हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत. मात्र त्यांची खरी ओळख म्हणजे भारताच्या आधार प्रणालीचे शिल्पकार. ते आधारचे पहिले अध्यक्ष होते आणि देशातील सर्वात मोठ्या डिजिटल ओळख प्रणालीची उभारणी त्यांनी केली आहे. GST सारख्या मोठ्या सरकारी डिजिटल प्रकल्पांमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे देशव्यापी सुरक्षित डिजिटल परीक्षा प्रणाली उभारण्यासाठी त्यांचा अनुभव महत्त्वाचा मानला जात आहे. या समितीतील आणखी एक महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे इस्रोचे माजी अध्यक्ष सोमनाथ यांचं. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून इतिहास घडवला. रॉकेट तंत्रज्ञान, मिशन प्लॅनिंग आणि उच्च दर्जाची अभियांत्रिकी यामधील त्यांचा अनुभव परीक्षा प्रणालीतील सुरक्षित तांत्रिक उपाय विकसित करण्यात उपयोगी ठरू शकतो. AI आणि सायबर सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणावर आहे? या समितीत आहे IIT मद्रासचे संचालक डॉक्टर V कामकोटी. ते संगणक प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि मायक्रो प्रोसेसर डिझाईन मधील तज्ज्ञ आहेत. भारतात विकसित झालेल्या पहिल्या स्वदेशी मायक्रो प्रोसेसर शक्ती या प्रकल्पाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. भविष्यात AI आधारित परीक्षा निरीक्षण, डिजिटल सुरक्षा आणि ऑनलाईन परीक्षा प्रणाली अधिक सक्षम करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असू शकते. शिक्षण क्षेत्राचा अनुभव असणारी व्यक्ती नेमकी कोण आहे? तर या समितीत आहेत माजी शिक्षण सचिव अनिता करवाल. यापूर्वी त्या CBSEच्या अध्यक्ष होत्या. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे शैक्षणिक धोरण आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांबाबत त्यांचा अनुभव समितीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. प्रशासन आणि लॉजिस्टिक्ससाठी नेमके काय बदल होणार आहेत आणि ते बदल कोण सुचवणार आहेत? तर या समितीत माजी IAS अधिकारी अमृतलाल मीना यांचाही समावेश आहे. बिहारचे मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं असून केंद्र सरकारमध्ये लॉजिस्टिक आणि कोळसा मंत्रालयातही त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. देशभरात एकाच वेळी परीक्षा घेण्याची यंत्रणा, प्रश्नपत्रिकांची वाहतूक आणि व्यवस्थापन यामध्ये त्यांचा अनुभव उपयोगी ठरू शकतो. आता सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाकडे असणार आहे? या समितीतील सर्वात वेगळं नाव म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोचे माजी संचालक तपन डेका. दहशतवाद विरोधी कारवाया, गुप्तचर समन्वय आणि राष्ट्रीय सुरक्षेतील त्यांचा मोठा अनुभव आहे. पेपर लीक रॅकेट्स, संघटित परीक्षा गैरव्यवहार आणि डिजिटल गुन्हे रोखण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरू शकतं. समिती नेमकं काय करणार आहे ते देखील पाहूयात. ही समिती देशातील परीक्षा व्यवस्थेचा सर्वंकष अभ्यास करणार आहे. यामध्ये विशेषतः पेपर लीक पूर्णपणे कसं थांबवता येईल, AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा वाढवता येईल, डिजिटल इन्स्क्रिप्शन आणि सुरक्षित प्रश्नपत्रिका वितरण व्यवस्था, परीक्षा केंद्रावर रिअल टाइम मॉनिटरिंग, ओळख पडताळणी अधिक मजबूत करणे,
असंघटित गैरव्यवहार रोखण्यासाठी नवीन सुरक्षा यंत्रणा उभारणे, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवणे अशा अनेक बाबींवर ही समिती शिफारस करणार आहे. आता सरकारची पुढील योजना नेमकी काय आहे ते देखील बघूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय की समितीचा अहवाल आल्यानंतर त्यातील शिफारसींवर तातडीने निर्णय घेतले जातील. यासोबतच सरकारने पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ऍक्ट मध्ये आणखी कठोर तरतुदी करण्याची तयारीही सुरू केली आहे. या संदर्भातील बिल देखील लोकसभेत मांडण्यात आलेलं आहे. यामध्ये पेपरफुटी प्रकरणांचा जलद तपास, फास्ट ट्रॅक न्यायालय, कठोर शिक्षा आणि संघटित परीक्षा घोटाळ्यांवर अधिक कडक कारवाई यासारख्या उपाययोजनांचा समावेश आहे. आता विद्यार्थ्यांसाठी याचा अर्थ काय? जर या समितीच्या शिफारसी प्रभावीपणे लागू झाल्या तर भविष्यात स्पर्धा परीक्षा अधिक सुरक्षित, डिजिटल, पारदर्शक आणि विश्वासार्ह होऊ शकतात. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होऊ शकते. या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा विषय अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.